अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. अशा काही गोष्टींचा आपल्याला समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करायचा आहे. कारण बघा, म्हटलं तर वेगळा वेळ आपण काढू शकत नाही. कितीही ठरवलं तरी सेवा किंवा उपाय म्हणजे खूप मोठे मोठे उपाय किंवा खूप मोठ्या मोठ्या सेवा आपल्याला करता येत नाहीत. म्हणजे इच्छा असून सुद्धा शक्य होत नाही. मग काय करायचं? तर बघा, अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा जर समावेश म्हणजे अवलंब केला तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात होते. घरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये देखील एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते. कारण बघा, जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आपल्या मनामध्येच असते आणि आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण काही उपाय केले तर नक्कीच आपण आनंदी राहणार आहोत. आणि आपण स्वतः जेव्हा आनंदी राहतो तेव्हा निश्चितच आपलं घर देखील आनंदी राहतं. तर आता बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, खरं तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण माहिती असली तरी देखील या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी मागे पडत चाललेल्या आहेत. तर ती कुठली? तर बघा, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आपल्या दोन्ही हातांचं दर्शन घ्यायचं आहे. आता आपल्याला वाटेल की ह्यात काय नवीन आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती असलं तरी किती जण या गोष्टीचा अवलंब करतात? तर बघा, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच काही जण या गोष्टीचा अवलंब करत असतील. बघा, इच्छापूर्तीसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि इच्छेला काही अंत नाही. आज एक इच्छा पूर्ण झाली की उद्या दुसरी इच्छा निर्माण होते आणि अशा प्रकारे आपल्या इच्छा काही संपतच नाहीत. पण याही पलीकडे जाऊन आपण जेव्हा आपल्याला आत्मिक आनंद मिळवण्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो तेव्हा नक्कीच आपल्याला समाधान मिळत असतं आणि प्रसन्न देखील वाटत असतं. त्यामुळे ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही रोजच्या रोज करून बघा. याने होईल काय, तर तुमचा संपूर्ण दिवस जो आहे तो आनंदात जाईल. तर आपल्या दोन्ही हाताचं सकाळी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र सगळ्यांना माहितीच असेल तरी देखील मी सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. अशा प्रकारे मंत्र म्हणून आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला फिरवायचे आहेत. त्यानंतर आपल्या डोक्यावरती फिरवायचे आहेत आणि मग आपल्याला जमिनीवरती पाय ठेवायचा आहे. जमिनीवरती पाय ठेवण्याआधी देखील आपल्याला जमिनीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले पाय जे आहेत ते जमिनीवरती ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती आपल्याला करायची आहे. यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला 2 गोष्टी अगदी आवर्जून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पुरुषांनी जेव्हा घराबाहेर पडता तुम्ही तेव्हा आपल्या शर्टचा वरचा जो खिसा आहे तो आपल्याला कधीच रिकामी ठेवायचा नाही आहे. म्हणजे थोडेफार सुट्टे पैसे अगदी ₹4-5 का होईना पण आपल्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये आपल्याला ठेवायचेच आहेत. कारण बघा, पैसाच पैशाला खेचतो असं म्हटलं जातं. म्हणूनच हा वरचा खिसा जो आहे शर्टचा, आपला वरचा खिसा कधीच रिकामी ठेवू नये. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीतही मी म्हणेन की आपण जेव्हा काही आणायला जातो, मग ते भाजीपाला असेल किंवा मग किराणा सामान असेल, जे काही आपण आणायला जातो, तर आपण अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे की आपली पर्स जी आहे ते आपल्याला पूर्ण रिकामी करायची नाही आहे. थोडेफार पैसे का होईना आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहेत. अगदी ₹10 का होईना, कमीत कमी ₹10 तरी आपल्याला आपल्या पर्समध्ये जे आहेत ते राहिलेच पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही ते ठेवा की ते कधी खर्च होणार नाहीत. आणि खरंच पैसा हा पैशाला खेचतो. त्यामुळे आपली पर्स जी आहे ती आपल्याला कधीच रिकामी जी आहे ती ठेवायची नाही आहे. यानंतरचं म्हणजे बघा, अगदी तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला असं वाटतंय की या कामामध्ये तुम्हाला यश हे मिळायलाच हवं. यासाठी तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत, खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचं अपयश आता तुम्ही पचवू शकत नाही. ध्येय जे आहे ते तुम्हाला पूर्ण व्हायलाच हवं असं वाटतंय. तर तुम्ही एक छोटंसं हा उपाय करून बघा. तुम्हाला करायचं काय आहे, तर एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे. जे काही तुमचं महत्त्वाचं काम आहे, म्हणजे तुम्ही त्या कामासाठी जाणार आहात, त्या अगोदर ही सुपारी जी आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. ही सुपारी धुवून घ्यायची, धुवून पुसून घ्यायची, हळदी-कुंकू वाहून त्याची पूजा करायची आणि गणपती बाप्पांना सांगायचं की मी या कामासाठी चाललेले आहे. फक्त काम जे आहे ते नैतिकदृष्ट्या योग्य असावं आणि या कामासाठी मी जात आहे. या कामामध्ये मला यश मिळावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे आणि तुमचं रूप मानून मी ही सुपारी माझ्याजवळ ठेवत आहे. माझ्या कामामध्ये जी काही विघ्न येणार आहेत ती तुम्ही दूर करावी अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांना. आणि ही सुपारी जी आहे ती आपल्यासोबत आपल्याला घ्यायची आहे. आपल्या खिशामध्ये टाकून आपण ज्या कामाला जाणार आहोत म्हणजे तिथे आपल्याला ही घेऊन जायची आहे. आता बघा, तुमचं जे काम आहे ते एकाच वेळेला पूर्ण होणार असेल तर काही हरकत नाही. पण काही कामं अशी असतात जी म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणजे काही दिवसांनी पूर्ण होणारी असतात. तर तुमचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सुपारी जी आहे ती तुमच्याकडे तशीच ठेवायची आहे. तुमचं ज्या दिवशी तुमचं काम होईल त्यानंतर ही सुपारी जी आहे ती तुम्हाला
एक गणपती मंदिरात जाऊन तिथे गणपती बाप्पांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे की माझ्या कामामध्ये जे काही अडथळे येणार होते ते तुम्ही दूर केलेत आणि माझं काम पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करून ही जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि त्यांचे आभार जे आहेत ते मानायचे आहेत. अशा प्रकारे हा आपल्या महत्त्वाच्या कामासाठी छोटासा सुपारीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. यानंतर बघा सोमवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणजे दर सोमवारी पंचमुखी दिवा जो आहे गव्हाच्या पिठापासून आपल्याला बनवायचा आहे आणि हा दिवा महादेवांसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आणि हा दिवा जोपर्यंत पेटतो आहे तोपर्यंत तुम्ही 108 नामावली म्हणू शकता किंवा मग शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्हाला जो कोणता भगवान शंकराचा मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकता. आणि हा दिवा जितका वेळ प्रज्वलित आहे तोपर्यंत जर तुम्हाला शक्य होणार असेल तोपर्यंत तुम्ही बसा किंवा मग तुम्हाला जितका वेळ बसायचा असेल तितका वेळ तुम्ही बसा. अशा प्रकारे दर सोमवारी तुम्ही दिवा जो आहे तो पंचमुखी दिवा तुम्ही प्रज्वलित करून बघा. तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी यामुळे मदत होत असते. यानंतर बघा अशाच प्रकारचा पंचमुखी दिवा आपल्याला हनुमंतासाठी प्रज्वलित करायचा आहे. हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. मंदिर जर तुमच्या घरापासून जवळ असेल, जाणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन प्रज्वलित करा किंवा मग घरात तुमचा फोटो असेल तर तुम्ही फोटोसमोर सुद्धा प्रज्वलित करू शकता. पण शक्यतो मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं आहे. अशा बघा हनुमान म्हटलं तर संकटमोचन त्यांना म्हटलं जातं. आपल्यावरती जी काही संकटं असतात ती दूर करण्याचा हनुमंत जे आहेत ते काम करत असतात. त्यामुळे अशा प्रकारचा एक दिवा जो आहे तो दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्यावरती येणारी संकटं जी आहेत ती यामुळे दूर होणार आहेत. यानंतर बघा आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो, आता तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल किंवा तेलाचा दिवा लावत असाल, तर यामध्ये आपल्याला अगदी आवर्जून 2 ते 3 लवंग आपल्याला रोज न चुकता टाकायचे आहेत. तुम्हाला जर रोज रोज जर शक्य नसेल, तर कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी तरी आपल्याला 2 ते 3 लवंग टाकायचे आहेत आणि शक्यतो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये अशा प्रकारे 2 ते 3 लवंग टाकायचे आहेत. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर आपले कष्ट देखील आपल्याला करायचेच आहेत. या पुढचा पॉईंट म्हणजे बघा आपल्याला घरामध्ये आवर्जून कर्पूर होम हा करायला हवा. आता कर्पूर होम म्हणजे काय तर बघा एक नारळ घ्यायचा आणि त्याचा शेंडा जो आहे तो थोडासा काढायचा आणि तिथे आपल्याला कापूर ठेवायचा असतो आणि हा शेंडा जो आहे तो देवाच्या दिशेने करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळ घेऊन हे कापूर जो आहे तो त्याच्यावरती प्रज्वलित करायचा. एक एक कापूर म्हणजे एक कापूर पूर्ण झाल्यानंतर दुसरा कापूर ठेवायचा. अशा प्रकारे आपल्याला हा कर्पूर होम जो आहे तो पूर्ण घरामध्ये म्हणजे तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो बोलून आपल्याला हा जो होम आहे कर्पूर होम तो पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. फक्त फिरवताना एक काळजी घ्यायची आहे. जर नाहीतर मग सरळ देवासमोर तुम्ही ठेवा आणि तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो तुम्ही म्हणायचा आहे. फक्त याची सुरुवात करताना आपल्याला अमावास्यापासून आपल्याला हा कर्पूर होम जो आहे तो सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे कर्पूर होम तुम्ही अमावास्यापासून सुरुवात करा. रोजच्या रोज करून बघा. तुम्हाला घरातली नकारात्मकता जी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी झालेली दिसून येईल. तर बघा अशा प्रकारे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा समावेश आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, संकटं आहेत, त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर व्हिडिओतली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.